ओम गणपते नमः। श्री स्वामी समर्थ। श्री गणेश पुराण कथासार मागील अध्यायामध्ये आपण भीमराजाची कथा वर्णन केलेली आहे। आता अध्याय 20 राजपुत्र दक्ष आणि श्री गणेश अष्टाक्षर मंत्र महिमा। विश्वामित्र ऋषी राजास म्हणाले, हे राजा, तुझ्या मागच्या 7व्या पिढीत एक राजा होऊन गेला। त्याचे नाव होते भीम। तो राजा सुद्धा तुझ्यासारखाच ईश्वरनिष्ठ, पराक्रमी, प्रजादक्ष, शूरवीर होता। राणीचे नाव होतं कमला। ती पतिव्रता होती, धर्मपरायण व श्रद्ध होती। त्या दोघांना पण प्रथम तुमच्याप्रमाणे संतान नव्हते, पण पुढे काही वर्षांनी राणीने एका पुत्रास जन्म दिला। राजाला मुलगा झाला, राजघराण्याला वारसा मिळाला। पण काय ऋषीवर समोर बसलेल्या राजाने विचारले। राजा मुलगा झाला, पण तो जन्मता मुका आणि बहिरा होता। त्याच्या पाठीला कुबड होते। हे कमी म्हणून की काय, त्या बालकाच्या अंगाला जागोजागी शते पडलेली होती। राणी कमलाने जेव्हा आपणच जन्म दिला, ते बाळ पाहिले, तेव्हा नकळत तिच्या मनात एका पराकोटीचा विचार येऊन गेला। अशा या संततीपेक्षा मी निसंतान राहिले असते तरच बरे झाले असते। पण राजा भीम मात्र मनोमन आनंदला होता। तो असा विचार करीत होता की पुत्र नसण्यापेक्षा पुत्र आहे हे काय कमी आहे का? बरे, व्यंगदोष पुढे कालांतराने नाना उपाय औषधी करून दूर करता येतील। राजानेच तो आपल्या मनातला सकारात्मक विचार राणीसही पटवून देण्याचा प्रयत्न केला। अखेर भीम राजास त्यात यश आले। पुढे राजाने अनेक श्रेष्ठ ऋषी, मुनी, विद्वान, पंडित, ज्योतिषी अन वैद्यराज यांना आमंत्रित केले। सर्वांशी मुलाबाबत चर्चा करून त्यांची मते, विचार जाणून घेतले। त्यांनी असा सल्ला दिला की, हे राजा, या बालकाची तुला मोठी दक्षता घ्यावी लागणार असल्याने त्याची तुला सदैव आठवण राहावी म्हणून या पुत्राचे नाव आपण दक्ष असे ठेवूया। मुलाच्या नामकरण समारंभात राजाने अनेक मांत्रिक वैद्य यांचा सल्ला घेतला। स्वतः राजाने मुलगा नीट व्हावा म्हणून 1 वर्षभर तप आणि ईश्वर साधना केली। तरीही केलेल्या कष्टाचे, तपाचे, साधनेचे चीज होत नाही म्हटल्यावर राजाही निराश झाला। त्याचा संयम सुटला। त्याने रागाच्या भरात एका क्रोधायमान अवस्थेत त्या बालकाला आणि राणीला आपल्या नगरातून दूर हाकलून दिले। पुन्हा तुमची अभांगी तोंडे मला चुकूनही दाखवू नका म्हणून राजाने त्या माता बालकाकडे पाठ फिरवली, त्यांना परागंदा केले। पुत्रास सोबत घेऊन रानावनात आसरा शोधणाऱ्या राणीस अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले। एकेकाळची राणी आता दुसऱ्या नगरात हात पसरून दारोदार भिक्षा मागू लागली। फिरता फिरता राणी आपल्या त्या बालकाला घेऊन एका नगरीत आली। एकदा ती गावात भीक मागायला जाताना आपल्या छोट्या मुलाला मंदिरातच एका कोपऱ्यात एका फाटक्या कपड्यावर झोपून गेली। असाच काही काळ गेला आणि अचानकपणे त्या मंदिरात देवदर्शनाच्या निमित्ताने एक महान भगवत भक्त आला। तो विप्र होता। त्याची नजर राजपुत्र दक्षावर गेली। त्याला त्याची ती अवस्था पाहून त्या जीवाची दया आली। तो विप्र भक्त त्या बालकाला नीट पाहत असताना एका वाऱ्याची झुळूक आली। विप्राच्या अंगावरचे उतरीय हलले। त्याचा वारा त्या बालकाच्या अंगाला स्पर्शून गेला आणि काय आश्चर्य, तो कुरूप मुलगा एका क्षणात एक सुंदर रूपवान मुलाच्या रूपात परिवर्तित झाला। त्याच्या अंगावरची शते दूर झाली। तो रडू लागला। आवाज ऐकून त्या दिशेने पाहू लागला। तोच राणी कमला ही गावातून भिक्षा मागून मंदिरात आली। तिच्या कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज आला। तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तिथे ती आपल्या मुलाला झोपून गेली होती। तिथेच तिने त्या नव्या रूपात आपल्या बालकाला पाहिले। तिला आपला मुलगा असा सर्वांग सुंदर झालेला पाहून मोठा आनंद झाला। तिने मनोमन देवाचे लाख लाख आभार मानले। पुढे ती माता आणि पुत्र त्याच मंदिराच्या आश्रयाने राहू लागले। नगरीतील अन्न, वस्त्र, दात्यांच्या सहकार्याने तिथेच राहू लागले। हळूहळू बाळाचे वय वाढत गेले। तो थोडा मोठा आणि जाणकार झाला। अंगीच गुण प्राप्त झाल्याने मंदिराच्या पवित्र वातावरणाचा, तेथील नामस्मरणाचा, कीर्तन प्रवचनाचा त्याच्या बालमनावर परिणाम झाला। त्याने देवदेवतांमध्ये जो अग्रपूजेचा मान करी, त्या श्री गणेशाच्या उपासनेचा मार्ग निवडला। एका कीर्तनात त्या श्री गणेशाची ओम गणपते नमः हा अष्टाक्षरी सिद्ध मंत्र मिळाला।
पुढे त्याच मंत्राच्या उच्चाराची त्याच्या सश्रद्ध मनात एक विलक्षण गोडी लागली. तो रात्रंदिवस त्या सिद्ध मंत्राचा जप करून श्री गणेशाकडे दर्शन भेटीची प्रार्थना करू लागला. असाच काही काळ गेला आणि एक दिवस निवांत स्थळी बसून बाळदक्ष श्री गणेश मंत्राचा जप करीत असताना त्याला कोणीतरी आपल्याला हाक मारतय असा भास झाला. त्याने डोळे उघडून समोर पाहिले तो काय, साक्षात श्री गणेश आपल्या दिव्य मनोहारी आणि सर्वांग सुंदरशा रूपात बाळदक्षाच्या समोर उभे होते. दक्षाने मनोभावे त्या दिव्य रूपास नमन करून डोळे उघडून पाहिले तर समोर एक विप्र उभा. त्या विप्रास दक्षाने तो श्री गणेश म्हणून वंदन करताच तो म्हणाला, होय बाळ दक्षा, मीच गणेश आहे. मी तुझ्या भक्ती उपासनेवर प्रसन्न होऊन तुला आताच माझे मूळ स्वरूप दाखवलेच आहे आणि आता मी तुझ्या समोर एका ब्राह्मणाच्या रूपात उभा आहे. बोल काय वर हवा. त्यावर नम्रपणे हात जोडून प्रार्थना करीत दक्ष म्हणाला, देवा, तू मला आता तुझ्या 2 रूपात दर्शन दिलेस, मी धन्य झालो. आता एक कर, मला एक वर दे. त्यावर भगवान गणेश त्यास म्हणाले, थांब बाळा, तू माझ्याकडे काही मागू नकोस, ते तुला माझ्या भक्तराज मुकुंदल हा देईल. त्याच्या कृपेने तुला या सुंदर रूपाचा पूर्ण लाभ झाला आहे. तू त्याच्या आश्रमात जा, त्यांची भेट घे, सेवा कर आणि तुला हवा तो वर मागून घे, ते तुला तो वर नक्की देतील असे सांगून श्री गणेश अंतर्धान पावले. पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.